मंडळीतल्या लोकांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी तो उभा राहतो. आणि आता या ठिकाणामध्ये त्या लोकांनी काय, चला याजकाविरुद्ध सेवकाविरुद्ध मनसुबा करू. आता इथं आम्ही पाहिलं देव कोणत्या सेवकाच्या विरोधामध्ये कोणत्याही गोष्टी ऐकून घेऊ शकत नाही. एक चर्च, एक मंडळी या नात्यानं जी तुमच्या पाळकाला देवानं दर्जा दिला, तो दर्जा कोणता? इकडं यिर्मया काय सांगतो माहिती का? त्यांच्या स्त्रिया आपत्तीहीन हो. का तर त्यांनी मनसुबे आखलेले आहेत. कोणाविरुद्ध? सेवकाविरुद्ध. काय सेवकाला प्रोटेक्शन आहे? आज मंडळीमध्ये जर स्त्रियांना अपत्य व्हायला पाहिजे, वांझपणा त्यांचा निघून जायला पाहिजे, तर वांझपणा निघून जाण्यासाठी याजकानं सांगितलेलं धर्मशास्त्र ऐकावंच लागणार आहे. त्याच्यासाठी तर देवाने त्याला उभं केलेलं आहे ना. आम्ही होतो आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालायचं, आम्ही त्याच्या विरुद्ध प्लॅन करू, आम्ही त्याच्या विरुद्ध योजना करू, आम्ही धर्मशास्त्र आमच्या कानी पडू देणार नाही. इथं असं म्हटलं, चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू. कुणावरती आरोप ठेवू? याजकावरती, सेवकावरती. देव म्हटला, हे इस्रायला लक्षात घ्या, सेवकावर आरोप ठेवण्याचा अधिकार फक्त देवाला आहे. सेवकावर आरोप ठेवण्याचा अधिकार कोणत्या मंडळीला किंवा मंडळीतल्या कोणत्या सभासदाला नाही. का तर बायबल सांगतो तो इस्रायल आहे, तो ऑलरेडी आशीर्वादित आहे. पण त्याला आशीर्वाद म्हणून नाही दिला, मंडळीने त्याला आशीर्वादित करू शकत. शेवटचा आशीर्वाद तुम्हाला लागतो का नाही? शेवटचा आशीर्वाद लागतोच. आणि बऱ्याच ठिकाणात तर लोक शेवटच्या आशीर्वादाला चर्चमध्ये येतात, त्यांचा शेवटचा आशीर्वाद तरी कमीत कमी घेऊन यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळतं सेवक आशीर्वाद देतो. आता सेवक आशीर्वाद देत असताना तुम्ही कसं काय सेवकाला आशीर्वाद देऊ शकणार आहात? सगळे अधिकार देवाना तुम्हाला सेवकाच्या अधीन केलेला आहे. तो आशीर्वाद देते ऑलरेडी. कोणी त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही. ना सेवकाच्या विरोधात सेवक बोलू शकत, ना सेवकाच्या विरोधामध्ये मंडळी बोलू शकत. सेवकानं पण सेवकाच्या विरोधात नाही बोलतायत. मी आता समजा मी सेवक आहे, मला देवाने आशीर्वादित केलं, कानपडे पासला देवाने आशीर्वादित केलं, मला आशीर्वादित केलं. आता यांना देवाने आशीर्वादित केलं, मला मी कसं काय त्यांना शापित करणार आहे? मी कसं काय त्यांच्या विरोधात बोलणार आहे? आणि ते कसं काय माझ्या विरोधात बोलणार आहे? सेवकाचं प्रोटेक्शन आहे ते. देवाने आशीर्वादित केलं, हे देवाचं प्रोटेक्शन त्यांना आहे. आणि काय सांगितलं शास्त्रामध्ये? कोणी मनसुबे त्याच्या विरुद्ध करू शकत नाही. इथं असं म्हटलं, तेव्हा ते म्हणाले, चला आपण यिर्मया विरुद्ध मनसुबा करू, कारण याजकाचे नियम, शास्त्राचं ज्ञान, मंत्र्याची मसलत, संदेश, त्याचे वचन हे सोडणार नाही. आपण त्याच्यावर आरोप ठेवू आणि त्याच्या भाषणाची पर्वा करू नये. काय म्हटलं? भाषणाची पर्वा करायची नाही. ऐका बरं का, सगळ्यात सोपी गोष्ट कोणती माहिती का? सेवकावरती आरोप करणं. पण सेवकावरती आरोप करणाऱ्याचे परिणाम जर तुम्ही बघितले तर या ठिकाणात असं म्हटलं, त्यांची मुलं, त्या ठिकाणामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्यांच्या स्त्रिया, त्यांचे शत्रू पुत्र दुष्काळात सापडो. काय आरोपाचा परिणाम असणार आहे? दुष्काळ. तुमच्या मुलांना काम धंदे लागणार नाही, नोकऱ्या लागणारच नाही. कशा लागतील नोकऱ्या? माहित नाही लोकांना. ते येतात याजकाकडे, तुम्ही प्रार्थना करा. पण प्रश्न हा आहे, तुम्ही एका सेवकावर आरोप केलेत का कधी? कोणत्या सेवकावर तुम्ही आरोप केले का? शहानिशा कधी केली का कोणत्या गोष्टीची? एखादी गोष्ट तुम्ही करत असताना जनरल तुमच्या डोक्यामध्ये येतं आणि ते डोक्यात आलेली गोष्ट तुम्ही सहजपणे बोलून जाता. मी परवा दिवशी एका ठिकाणी बोलता येशू ख्रिस्त एका गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. शमरोणामध्ये तो आला आणि याकोबाच्या विहिरीवरती शमरोनी स्त्री पाणी भरत होती. शिष्याने एक पाठवून दिलं. तो म्हटलं, जावा, मला भूक लागली, गावात जाऊन भाकरी घेऊन या. आणि शिष्य गावात भाकरी आणण्यासाठी गेले. आणि झालं काय, इकडं येशू ख्रिस्त त्या स्त्रीशी संभाषण करते, शमरोनी स्त्रीशी. आणि तेवढ्यामध्ये येशूचे शिष्य आले आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, तो युट्यूबला संदेश तुम्ही बघा, असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, तो येशू, हे बोलू नकोस, एकदम बसायचं. ते चर्चा करत आहे. येशू तिच्याशी चर्चा करत आहे. हे येशूच्या शिष्यांनी पाहिलं आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, त्याने असा विचार केला, त्यांच्या मनामध्ये अशा गोष्टी आल्या, हा येशू ज्या स्त्रीशी बोलतोय ती स्त्री कोण आहे? म्हणजे काय हो?
पण त्यांनी त्याच्याशी तसं बोलले नाही, त्याने आपल्या भावना त्याच्याकडे व्यक्त केल्या नाही. का व्यक्त केला नाही? कारण त्याच्या डोक्यात काय शिष्याच्या माहिती का, येशू कोणत्या स्त्रीशी बोलतोय, त्या स्त्रीशी बोलत असताना येशूला माहिती ती बाई काय कसल्या आतापर्यंत तिच्याकडे एवढे नवर होते, म्हणजे तिचं चाल चरित्र चांगलं नाही. आता येशू त्या बाई संगती बोलतोय म्हणजे येशूची काहीतरी भानगडच त्या बाईवर. का नाही बोलून दाखवलं? मनात जे होतं त्याने बोलून नाही दाखवलं, पण लिहिलं याचा अर्थ त्यांनी येशूवर सुद्धा आरोप केले. कशासाठी माहिती का? येशू त्या बाई संगती बोलत होता म्हणून त्यांनी तिला विचारण्याचं, त्या शिष्याने त्याला विचारण्याचं डेअरिंग केलं नाही. का डेअरिंग केलं नाही? मनात होतं काय येशू त्या बाई संगती बोलतो म्हणजे काहीतरी येशूची तिच्यावर चक्कर असेल. आणि तुम्ही म्हणाल हे कसं काय तुम्ही मनाने सांगता? अहो तुम्हाला माहिती काय, पिक्चर निघाला होता येशूच्या जीवनावर आणि त्याच्यामध्ये सांगितलं येशूचं संबंध, येशूची गर्लफ्रेंड कोण तर मरिया लिहिलंय त्याच्यामध्ये. त्या पिक्चर मध्ये एखाद्या सांगून टाकलं येशूची गर्लफ्रेंड मरिया होती. मग हे आलं कुठून? येशूच्या शिष्याने कुठेतरी चर्चा केली असेल ना बोलताना. मरियेचं बरोबर त्या मरियेने त्याच्या पायावरती आला वस्त्र कुपी टाकली त्यास आणि त्याचे पाय ती पुसताना तो काय म्हणतो, शिष्य काय म्हणतात, याला जर माहिती असताना ती स्त्री कोण आहे तर याने आपल्या पायाला हात लावू दिले नसतं. आरोप करणं खूप सोपं आहे हो. ईश्वरती त्यांनी आरोप केले, पालकावरती आरोप करणं, याजकावर आरोप करणं आणि सहजपणे शक्य करू शकतात आरोप. आरोपाचा परिणाम बघा ना. एखाद्या व्यक्तीवरती सेवकावरती आरोप करत असताना त्या आरोपाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? बरं दुसरी गोष्ट, याजकाला देवानं प्रोटेक्ट केल्यावर याजकाचा हिशोब देव घेणार आहे. मंडळी कशी येऊ शकते, लोक कशी येऊ शकते, लोकांना कोणी अधिकार दिलेला आहे तो कोणता आणि कोणत्या अधिकाराने तुम्ही या गोष्टी बोलू शकता? परिणाम दुष्परिणाम काय सांगितलं? त्यांची मुलं, त्यांची असं लिहिले त्या ठिकाणामध्ये, यामुळं त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे, त्यास तलवारीच्या तडाख्यात सापडू दे. कोणाला? आरोप करणाऱ्याला. देवाच्या सेवकाला असं कल्पट आहे, कोणताही सेवक सेवा करताना 100% परफेक्ट नसतोच. माझ्यामध्ये आहे दोष. येशूशिवाय कोणी परफेक्ट नाही. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल 3 स्वर्गापर्यंत गेलेला आहे. पण सेवकाला आता परत ते वचन वाचा ज्या ठिकाणात आपण सुरुवात केली होती 8व्या वचनामध्ये यशाच्या पुस्तकाच्या, का देवानं या ठिकाणात त्याला विशेष संरक्षण दिलं? 41 अध्याय 8व्या वचनामध्ये मग आपल्याला ते समजणार आहे. 8वं वचन, माझ्या सेवका इस्रायला माझ्या निवडलेल्या याकोबा माझा मित्र अब्राहम याच्या संताना मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले. मुळामध्ये देव एका सेवकाला निवडताना असंच निवडत नाही, पृथ्वीच्या शेवटापासून तो घेऊन येत असतो, दिगंतापासून, एंड पासून घेऊन आलेला आहे. आता प्रश्न हा आहे, मला शास्त्रामधला असा एक सेवक दाखवा की जो सेवक त्याच्यामध्ये कुठलाच दोष नव्हता. एक दाखवा. कोणता? अब्राहम देवाचा सेवक आहे. अब्राहमात दोष काय? त्याच्या बायकोवरती राजाची नजर गेली. अब्राहम काय म्हटला? ती माझी बहीण आहे. आली का नाही त्याच्यामध्ये भीती? दाविदा संबंधाने देव म्हटला तो माझ्या हृदयासारखा आहे. त्यानंतर आपल्या सैनिकाच्या पत्नीला उचलून आणलं आणि सैनिकाचा खून करून टाकला. मोशे, देव त्याच्याशी तोंडोतोंड बोलायला लागला. पर्वतावरती गेल्यावर दगडी पाट्या लिहिल्यावर मोशेनं खालीवर फोडून टाकल्या. पेत्रा संबंधानं म्हटलं तू म्हातारा होईपर्यंत सेवा करशील. काय पेत्रामध्ये क्वालिटी होती? म्हातारा होईपर्यंत कशी सेवा करणार आहे? काय होतं पेत्रामध्ये विशेष? शिव्या दिल्या किंवा पेत्रानं तलवार चालवली की पेत्रानं कोंबड्या अडवण्यापूर्वी 3दा नाकारलेला पेत्रच आहे. कोणता सेवक चांगला आहे? कोणत्या सेवकामध्ये परफेक्शन आहे? सगळ्या सेवकांमध्ये दोष आहे. मग देव वापरणार कोणाला? वापरतो त्याला ज्याला देव निवडतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, 12 शिष्य येशूने निवडले. 12 शिष्य 12 व्हरायटीचे आहेत. 500 शिष्यांमध्ये यहुदा निवडतो, यहुदा चोर. योहान त्याला भयानक राग आहे. स्वर्गात आगडी पाडून या लोकांचा नाश करा म्हणतोय. आता येशूची निवड चुकेल का? मग कसे काय येशूने असे सगळे अचरंगी निवडले? यहुदा चोर, पेत्रशी विगाळ करणारा, योहानाला राग, थोमामध्ये अविश्वास. आणि जर तुम्ही शास्त्रामध्ये बघितलं, येशू रात्रभर प्रार्थना करत आहे आणि डोंगरावरती 3 जण जवळची घेऊन 3 पण झोपणार आहेत.
कुठली क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे? मग कसं काय येशूने त्यांना निवडलं? त्याचं कारण मी तुम्हाला खाली सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला बेस करता येणार. कोण सेवकाकडे पाहताना तुम्ही काय, तो सेवक म्हणजे देव. सेवक देव नसतो, हो, देवानं निवडलेलं पात्र असतं आणि त्याला लोकांना देव समजावून सांगावा लागतो. आणि तो सांगत असताना जसं आता तुम्हाला मी पेत्रा समजणार, तू म्हातारा होईपर्यंत सेवा करशील. पण पेत्रामध्ये सैतान शिरला का नाही? यहुदामध्ये सैतान शिरला का नाही? मग यहुदामध्ये सैतान शिरल्यावर यहुदालाच येशूला धरून दिलं ना. मग येशूची निवड चुकली का? प्रॉब्लेम काय माहिती का? सेवक आपल्या जीवनामध्ये जेव्हा सैतानाला वाव देतो तेव्हा सैतान त्याच्यामध्ये शिरतो. आता देवाने त्या सैतानाने त्याच्यामध्ये शिरला. आता पेत्राने शिव्या दिल्या. मग येशू म्हटलं का आता तुम्हाला शिव्या दिल्या, आजपासून माझी सेवाच नाही करायची, बंद, तू सेवा नाही करायची, आता तुम्हाला शिव्या दिल्या. तो पुन्हा उठल्यावर म्हणतो पेत्राला जाऊन सांग मी उठलोय. कशासाठी माहिती का? त्याला त्या सेवकाला निवडताना प्रभूला माहिती होतं ह्याच्यामध्ये जो आवेश, अग्रेसिव्हनेस आहे ना, याच्यामुळेच फार लोकांचं तारण होणार आहे. विचार करा, जर पेत्रानं शिव्या दिल्या आणि येशूला त्याला घालवून दिलं असतं ना, तर पेत्र उभा राहिल्यावर पहिल्या उपदेशानं 3000 लोकांचं तारण झालं नसतं. जेव्हा देव जे युजलेसला युजफुल म्हणून वापरतो तेव्हा लोकांचं तारण होतं. म्हणून देवाचं वचन काय सांगतं की सेवकाच्या विरोधामध्ये तू जाऊ नको, मनसुबे रचू नकोस. हे मला प्रोटेक्ट केलेले कोणता पण सेवक असू द्या ना, सेवकाने सेवकाच्या विरोधामध्ये जायचं ना, मंडळीने सेवकाच्या विरोधामध्ये जायचं कधीच नाही प्रिया. तो तुमचा अधिकार नाही. देवानं त्याला निवडले. देवानं पृथ्वीच्या दिगंतापासून त्याला बोलावून आणले. सेवकाला बोलावलं, त्याला बाहेर काढलं. कशासाठी? देव सेवक निवडत असताना त्याला माहिती तो कमी आहे, त्याच्यामध्ये कमतरता आहे, त्याच्यात दोष आहे, त्याच्यामध्ये उणीव आहे. कोणीच परफेक्ट नाही, जगामध्ये कोणी परफेक्ट नाही आणि कोणामध्ये परिपूर्णता येणार नाही. येशू ख्रिस्त जगामध्ये पूर्ण होता आणि तो पूर्ण असण्याचं कारण काय माहिती का? जेव्हा त्यानं पाण्यातनं बाप्तिस्मा घेतला आणि आम्ही पाहतो तो डोंगरावरती गेला, तिथं सैतान त्याला गाठलं, परंतु येशू ख्रिस्तानं या सैतानाच्या 3 युक्त्यावरती विजय मिळवला आणि येशू ख्रिस्तानं परफेक्शन काय असतं ते दाखवलं आणि कशा पद्धतीने परिपूर्ण होऊ शकतो. जेव्हा सेवक आपल्या जीवनामध्ये सैतानाचा हल्ला परथावून लावतो तेव्हा तो ख्रिस्तासारखा बनतो. म्हणून पौल म्हणतो मी ख्रिस्ताचं अनुसरण करतो आणि तुम्ही ख्रिस्त माझ्या मागे या. सेवकानं ख्रिस्ताला अनुसरायचं असतं आणि सेवक ख्रिस्ताला अनुसरत असताना असं पौलाच्या जीवनामध्ये पौल म्हणतो माझ्या जीवनामध्ये काटा आहे. मग तो काटा कोणता आहे? आता तुम्हाला संशोधन करावं लागेल. पौलाच्या जीवनातला काटा कोणता? आणि येशूला म्हणतो प्रभू माझ्यातला हा काटा काढून टाक. त्यास तो काय म्हणतो माहिती का? काटा तर काढणार नाही, पण माझी कृपा मी तुला देईल. नाही काटा काढ, कृपा मात्र केला. समजा पौलाचा काटा जर निळा असता ना, तर सगळेजण म्हटले असते आमच्या जीवनातला काटा काढा. आता प्रॉब्लेम काय माहिती का? कधी कधी सेवक परिपूर्ण का होऊ शकत नाही माहिती का? सेवक काट्यानं काटा काढतो. काय करतो? काट्यानं. येशू म्हटला, तो पौल म्हणतो प्रभूला की तू माझ्या जीवनातला काटा काढ. तो म्हटला काटा काढणार. आता काय झालं? तुमच्या जीवनात काटा आहे आणि तुम्ही काट्यानं काटा काढता आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? परफेक्शन येत नाही. येते का लक्षात तुमच्या? परफेक्शन येत नाही. मग सेवकानं काय करायचं असतं माहिती का? काट्यानं काटा काढण्याच्या ऐवजी प्रभूला काटा टोचत राहण्यासाठी लागणारी कृपा मागायची असते. काटा येतोच ना, लक्षात घ्या. सेवकाला पण काटा असणारच आहे. तुमच्या मंडळीतले काटे काढू नका, काटे ठेवा, पण कृपा मागा. कशासाठी माहिती का? हे काट, एक गोष्ट जाणून ठेवा, हे तुमच्या एक मासा काढला, त्या माशाच्या पोटातले 2 नाणे काढले. पेत्राने तो मासा खायला नाही आणला, पाण्यात परत सोडून दिला. त्या पेत्राने काही माशाला फ्राय नाही केलं. त्याला माहिती हा गळाचा मासा आहे, हा फक्त त्याच्यासाठी वापरला जातो. म्हणून तो मासा वाचायचा असेल तर देवानं सांगितल्या पद्धतीनं जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून सेवक असताना सेवकाला फ्रीडमने सेवा करू द्या, मोकळेपणाने सेवा करू द्या. देवानं त्यांना सेवा करण्यासाठी निवडलं आणि सेवा ही त्यांची निवड असताना ही प्रभूची निवड आहे. प्रभूनं आणि फार प्लॅनिंग करून, योजना करून निवडून एक सेवक निवडण्यासाठी पहा, या पृथ्वीत
तलावरती 430 वर्षाचा बंदिवास इस्रायल लोकांमध्ये होता. त्या 430 वर्षानंतर देव मोशेची वाट पाहत होता की एक संदेष्टा, एक सेवक येईल आणि तो इस्रायल लोकांची सुटका करेल. हे चर्च असंच अस्तित्वात आलं नाही. या चर्चला अस्तित्वात आणण्यासाठी देवाला या सेवकाची वाट पाहावी लागली होती. आणि जेव्हा हा सेवक जन्माला आला तेव्हा या सेवकाची रचना झाली. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सोलापूरमध्ये असणाऱ्या शिलो चर्चची रचना झाली. जेव्हा एक पाळक या ठिकाणामध्ये अस्तित्वात असतो, या पाळकाला तयार करत असताना देवाकडे परफेक्ट प्लॅनिंग, परफेक्ट योजना असली की या मंडळीमध्ये त्यांनी पालकत्व करावं, ते सभासद यावे. अहो, एक सेवक आणण्यासाठी काय आणि काय पराक्रम करावा लागतो हे मला विचारा. मला आठवतो माझ्या चर्चमध्ये मला काही रेडीमेड मंडळी नव्हती की ज्या मंडळीमध्ये मी जाऊन आपोआप सेवा करू शकेल. माझ्या चर्चमध्ये एक नववीचा मुलगा होता. त्याच्या बापाने मला भेटला. त्याचा बाप चर्चला येत नव्हता आणि त्याच्या बापाने एकदा मला वाटेमध्ये गाठलं, सांगितलं की माझ्या पोरासाठी पोराला तुमच्या चर्चला घेऊन जा. म्हटलं काय करतो तुमचा पोरगा? माझा पोरगा गुंड मवालींच्या पोरांबरोबर आहे आणि तो दिवस रात्र मारामाऱ्या करतो, शाळा कमी आणि बाकीच्या गोष्टी जास्त करतो. रोज त्या पोराच्या शाळेला जाण्याच्या अगोदर 4 तास मी त्याच्या घरामध्ये बसून काउन्सिलिंग करत होतो. रविवारी सकाळी त्याच्या घरामध्ये जात होतो आणि त्याला चर्चला घेऊन येण्याचं काम मी करत होतो. असं जवळजवळ 4 वर्ष एका मेंबरसाठी मी केले आणि त्या मुलाला सगळ्या खाणीतनं बाहेर काढलं आणि सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढलं. तो इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर बनला, मोठा ऑफिसर बनला. तो आता सोलापूरमध्ये नाही, पण त्याला बाहेर काढण्यासाठी मला काय मेहनत घ्यावी लागली हे मला माहितीये. एक सेवक आणि ज्या पद्धतीने सेवा करत असतो तुम्हाला फक्त त्याचं जीवन दिसतं, पण त्याच्या आतमध्ये त्याचा त्याग, त्याने केलेलं समर्पण, त्याने लोकांप्रती केलेल्या प्रार्थना ह्या तुमच्या कधीच लक्षात येत नाही. त्याला किती उपाशी राहावं लागतं, त्याला किती प्रार्थना कराव्या लागतात, किती त्याला देवाजवळ अश्रू घालावे लागतात. एका व्यक्तीच्या उद्धारासाठी कशा पद्धतीनं त्याला परमेश्वरासमोर राखून राहावं लागतं, या गोष्टीची भान तुम्हाला कधीच येणार नाही. म्हणून बायबल देवाच्या सेवकासंबंधानं काय म्हणतं? त्याला प्रोटेक्ट करताना तो म्हणतो तो माझा सेवक आहे आणि पृथ्वीच्या दिगंतापासून मी त्याला निवडलेलं आहे आणि त्याला निवडणं ही माझी योजना आहे. लक्षात ठेवा, एक देवाचा सेवक मानवी योजना नाही, ती देवाची योजना आहे आणि देवाची योजना परिपूर्ण, अभंग आणि देवाची योजना ही तुमचा उद्धार, तुमचं तारण, तुमच्या घराण्याचं प्रोटेक्शन, तुमच्या कुटुंबाला वाचवण्याचं काम हा देवाच्या योजनेचा भाग म्हणून एक सेवक असतो. आणि म्हणून त्या सेवकासंबंधानं बोललेलं एकही वाक्य देव खपून घेत नाही. आम्ही म्हणाल का? नाही खपून घेत आणि खपून घेणार नाही. बायबल माहित नसल्या कारणानं आमची धार्मिकता काय माहिती का? चर्चला यायचं जायचं आणि कोण फुसफुस खुसफुस खुसफुस केलं पाळत तसाच मात मारून मोकळे. तुम्ही दलदलीत होता, तुम्ही घाणीत होता, तुमची आर्थिक स्थिती पहा पूर्वी कशी होती, तुमच्या कुटुंबात किती प्रश्न होते हे तुम्हाला माहिती का? आणि या प्रश्नातनं तुम्ही बाहेर कसं आणलं, कसं तुमच्या पाळकडे एका क्षणामध्ये विसरून जाता, एका मिनिटात तुम्ही विसरून जाता आणि तुम्ही म्हणता नाही हे असेल हे तसं नाही. आव्हान देता तुम्ही देवाच्या व्यवस्थेला, आव्हान देतात तुम्ही देवाच्या निवडीला आव्हान देण्याचं काम कोणीच करू शकत नाही. कोणीच नाही, कोणीच नाही. आणि तो अधिकार पण तुमचा नाही, तो अधिकार फक्त देवाचा आहे. सेवकाचा न्याय करणं फक्त देवाचा अधिकार. आता तुम्ही बघा, दाविदानं त्याच्या सेवकाची, त्या सैनिकाची बायको आणली, बरोबर? तुमच्या समोरच आहे. विचार केला का नाही? ते संदेष्टा गेला, त्याला बोलला अरे तुझ्याकडे एवढी मेंढर असताना तू दुसऱ्याची एकुलती एक मेंढरी तू आणली. आणि मग देवाने त्याला तडाखा दिला, त्याचा मुलगा मेला. आणि दावीद काय, देव त्याच्या संबंधाने काय म्हणतो माहिती का? ईशाच्या दुमाऱ्याला बंधारा फुटेल, तुझ्या कुळातनच राजा निघेल. दाविदाच्या कुळातनं येशूचा जन्म, एवढं सगळं करून पण येशूचा जन्म दाविदाच्याच कुळातनं का? दाविदाच्याच कुळातनं झाला. देवाला ग्रहित धरलाय, माणूस आहे तो, चुकणार आहे, कधी याच्याकडनं चुका घडणार आहे, पण तो आपल्यासारखा नाहीये. आता तुम्ही विचार करा, तुमच्या मुलानं लव्ह मॅरेज केलं म्हणून तुम्ही 4 दिवस त्याला घराच्या बाहेर टाकता, महिना टाकाल, वर्ष टाकाल, 2 वर्ष टाकाल, नंतर तर घरात घ्याल का नाही? आता तुम्ही तर देव नाहीये, तुम्ही माणूस आहे. मग तुमच्या मनामध्ये कल्पना आहे ती नाही चुकल्यात परत देव एकच जाट्यात नाही, तू चुकला लाग घालून गेला, आजपासून मनुष्य निर्वय तू सेवाच करायची नाही, तुझी लायकीच नाही. देव तसं करत नाही. खाली जर तुम्ही वाचलं, मला ते खाली वाचा बरं, 10व्या वचनामध्ये 41 धरा.
यशाचं पुस्तक. तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, तुम्ही तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. काय करतो तो? म्हणजे देवाला माहितीये त्याची शक्ती तो वापरण्याचा प्रयत्न करेल बाहेर पडण्याचा. नाही बाहेर पडता येणार त्याला, एवढं सोपं नाही त्याला. बघा, तुम्हाला राग आला, तुम्ही पालकासमोर भांडू शकता. पालकाला राग आला तर कोणासमोर भांडणार? तुम्हाला राग आला, येतो का नाही राग? असे दाखवता की तुम्ही नाही स्वर्गातच जाणार आहात. तुमचा राग मला माहिती. आज मी 27 वर्ष सेवा करतो ना, लय भांडण झाली नवरा बायकोची. त्यांचा शेवट चालला, पाळकण तर वाटलं केलं, लग्न लावलं माझं. पाळक अगोदर ते फॉर्म भरून घेतो, त्याच्यामध्ये त्या आई वडिलांचं पण असते संमती. विवाहाची घोषणा करायची का झालेली आहे. आणि माझं मत मी कधीच लोकांसमोर व्यक्त करता कामा नये. का व्यक्त करता कामा नये माहिती का? शास्त्रात सांगितलं, मी त्याला निवडलं ना. निवड देवाची हो, निवड आमची असती तर गोष्ट वेगळी, निवड देवाची आहे. म्हणून मी पाहतो ज्यावेळेस शमूएल याजकपणाचं काम करत होता, ऐका बरं का, याजकपणाचं काम करत असताना इस्रायल लोक जगामध्ये गेले आणि जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि त्या शमूएलाकडे गेले. ते म्हटले, त्या लोकांना राजा आहे, आम्हाला पण राजा पाहिजे. शमूएलाला फार वाईट वाटलं. अरे मी तुम्हाला चालवत होतो. तो देवाकडे गेला आणि रडला आणि म्हटला, देवा हे लोक राजा मागत आहेत. त्यास देव त्याला काय म्हटलं माहिती का? वाईट वाटून घेऊ नको, याने तुला नाही याने मला नाकारले आहे. याने तुला नाही याने मला नाकारले आहे. अजून शास्त्रामध्ये काय सांगितलं माहिती का? ज्यावेळेस तू लहानातल्या लहानाला एखादी गोष्ट करेल, कोण उघड्या त्याला वस्त्र देशील, कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी देईल, तो आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं प्रतिफळ देणार आहे. आणि मग तो म्हणेल, मी उन्हाळ्यात तुम्हाला वस्त्र दिली, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं. तो म्हणतो, हे कुठं, मी तुला कधी अन्न दिलं, मी कधी तुला घरामध्ये घेतलं? तर तो म्हणतो, लहानातल्या लहानाला केलं म्हणजे मला केलं. आता विचार करा, देवाच्या सेवका संबंधानंतर असं म्हटलंय, कोणी माझ्या सेवकाला प्यालाभर पाणी दिलं तर प्रतिफळास बोला हो. मला तर वाटतं तुम्ही पाणी बी देता का नाही शंका आहे. बोलतच नाही पण नाही का? देत नाही का? कोणी माझ्या सेवकाला प्याला भर. आणि अजून एक गोष्ट देवाने सांगितलं, ज्या घरात तू प्रार्थनेला जाशील त्या घरानं तुला स्वीकारलं तर त्या घराला शांती दे. आणि जर त्यांनी स्वीकारलं नाही, सेवकाची ताकद मी तुम्हाला सांगतोय. असं कणपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला धमक्या देऊन चांगलं तुम्हाला सांगूनच जातो की काय असतं सेवकाची ताकद. तर तो म्हटला, ज्या घरात तू जाशील त्या घरानं तुला स्वीकारलं तर त्याला शांती दे, नाही स्वीकारलं तर धूळ झटक. आणि न्यायाच्या दिवशी जो सेवक तुमच्या घरात आला, तुम्ही त्याला स्वीकारलं की भांडणच काढलं, दोषारोपच करायला सुरुवात केली, तुम्ही असंच केलं पाळक साहेब, तुम्ही तसंच केलं पाळक साहेब, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पालकावरती दोष लावण्याचा अधिकार नाही का? जर त्या सेवकानं जाताना धूळ झटकली, न्यायाच्या दिवशी ही धूळ तुमचा न्याय करणार आहे, लिहून ठेवणार आहे. एक सेवक, एक पाळक तुमच्या दारातनं हताश निराश होऊन रडून जात असेल, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील आणि त्या पाळकानं त्या सेवकानं जर धूळ झटकली तर त्या घरावरती कोणता न्याय? तुझी मुलं दुष्काळानं मरतील, तुझ्या घरामधली मुलं त्यांची सर्व्हिस ठीक नसणार आहे, कामधंदा ठीक नसणार आहे, बिझनेस ठीक नसणार आहे, कुठल्याच गोष्टीमध्ये सक्सेस त्यांच्याकडे नसणार आहे, तलवारीने ते मरतील, अकाली मृत्यू त्यांच्याकडे. अहो आहात कुठं? आम्हाला असं वाटतं आम्ही चर्चला जातो आणि चर्च मध्ये गेल्यावर आमच्या डोक्यामध्ये काय? आमच्या डोक्यात एकच असतं, पाळकाने मला प्रेज लॉर्ड केलंच नाही, शेजारच्या घरात गेला आणि माझ्या घरात गेला नाही. चांगल्या आमच्याकडे कसं आहे, नाही श्रीमंत लोक असले तर पाळक त्यांच्या पुढे पुढे करतात, गरीब असले श्रीमंत असले तर लई पाळकाला कार्ड घेऊन देतात, घ्या फोर व्हीलर तुम्हाला, त्यांची श्रीमंती त्यांच्याकडे. कोणता पाळ म्हणतो व्यक्ती, नाही पाळक साहेब ठीक आहे, आता माझ्याकडं चांगला 4 BHK चा बंगला आहे आणि तुमच्यासाठी एक घर घेऊन देतो. म्हणलं का कोणी आतापर्यंत? नाही म्हणत तसं. पाळकाला जग चालवण्यासाठी काय खुशामत करावी लागते ती त्याला माहिती. सगळ्या प्रकारचे
म्हणून शास्त्रामध्ये असलेलं पेत्राला जाळ्यातले मासे आणि गळातले मासे दोन मासे असतात. जाळ्यातल्या माशाला जाळ टाकल्यावर आपोआप येतात, गळाच्या माशाला नेम धरून बसावं लागतं. आणि पाळकाला गळातले बी मासे आणि जाळ्यातले पण मासे. आता जाळ्यातल्या माशाने गळ्यातल्या माशाला दोष देत बसलं तर कसं व्हायचं? काही गळाचे मासे काही जाळ्यातले मासे. त्याने आता जाळ्यातल्या माशाला खावं लागतं. गळ्यातल्या मासा, जो गळ्याचा मासा आहे ना, तो म्हटला गळ्याच्या माशामध्ये दोन नाणे सापडतील, एक कैसराचं आणि एक देवाचं. आता समजा गळाचा मासा सापडला नाही तर नाणे येणार कुठून? आणि नाणे आले नाही तर जग चालणार कुठून? घर चालणार कसं? परिवार चालणार कसा? मंडळीच्या गरजा भागणार कशा? मग मंडळीचं काम काय? पाळकावरती दोष लावला नाही, त्यांनी जाळ्यातल्या माशामध्ये बसून त्या ठिकाणामध्ये जसं प्रभू सांगतो तसं वागलं. आणि गळ्यातल्या माशांनी काय केलं पाहिजे? गळ्यातल्या माशांनी आतमधली नाणी बाहेर काढली पाहिजे. येते का लक्षात? गळ्यातले मासे पण कधी कधी हटवाले असतात. आताडे कोताडे काढतील पण नाणी नाही बाहेर काढतात, नाही का? किडन्या फेल, हार्ट फेल, आतमधले सगळे अवयव फेल. तिथं डॉक्टरला घालतील सगळं, किडनीसाठी पैसा देतील, पण गळ्यातल्या माशांनी जर फक्त नाणं दिले. तुम्हाला एक गोष्ट माहिती का? तिथं पेत्राने दोन मासे काढले, एक मासा काढला, त्या माशाच्या पोटातले दोन नाणे काढले. पेत्राने तो मासा खायला नाही आणला, पाण्यात परत सोडून दिला. त्या पेत्राने काही माशाला फ्राय नाही केलं. त्याला माहिती हा गळाचा मासा आहे, हा फक्त त्याच्यासाठी वापरला जातो. म्हणून तो मासा वाचायचा असेल तर देवानं सांगितल्या पद्धतीनं जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून सेवक असताना सेवकाला फ्रीडमने सेवा करू द्या, मोकळेपणाने सेवा करू द्या. देवाला त्यांना सेवा करण्यासाठी निवडलं आणि सेवा ही त्यांची निवड असताना ही प्रभूची निवड आहे. प्रभूनं आणि फार प्लॅनिंग करून, योजना करून निवडून एक सेवक निवडण्यासाठी पहा, या पृथ्वी तलावरती 430 वर्षाचा बंदिवास इस्रायल लोकांमध्ये होता. त्या 430 वर्षानंतर देव मोशेची वाट पाहत होता की एक संदेष्टा, एक सेवक येईल आणि तो इस्रायल लोकांची सुटका करेल. हे चर्च असंच अस्तित्वात आलं नाही. या चर्चला अस्तित्वात आणण्यासाठी देवाला या सेवकाची वाट पाहावी लागली होती. आणि जेव्हा हा सेवक जन्माला आला तेव्हा या सेवकाची रचना झाली. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सोलापूरमध्ये असणाऱ्या शिलो चर्चची रचना झाली. जेव्हा एक पाळक या ठिकाणामध्ये अस्तित्वात असतो, या पाळकाला तयार करत असताना देवाकडे परफेक्ट प्लॅनिंग, परफेक्ट योजना असली की या मंडळीमध्ये त्यांनी पालकत्व करावं, ते सभासद यावे. अहो, एक सेवक आणण्यासाठी काय आणि काय पराक्रम करावा लागतो हे मला विचारा. मला आठवतो माझ्या चर्चमध्ये मला काही अशी रेडीमेड मंडळी नव्हती की ज्या मंडळीमध्ये मी जाऊन आपोआप सेवा करू शकेल. माझ्या चर्चमध्ये एक नववीचा मुलगा होता, बरोबर? तुमच्या समोरच आहे, विचार केला का नाही? ते संदेष्टा गेला, त्याला बोलला, अरे तुझ्याकडे एवढी मेंढर असताना तू दुसऱ्याची एकुलती एक मेंढरी तू आणली. आणि मग देवाने त्याला तडाखा दिला, त्याचा मुलगा मेला. आणि दावीद काय, देव त्याच्या संबंधाने काय म्हणतो माहिती का? ईशाच्या दुमाऱ्याला बंधारा फुटे. तुझ्या कुळातनच राजा निघेल. दाविदाच्या कुळातनं येशूचा जन्म. एवढं सगळं करून पण येशूचा जन्म दाविदाच्याच कुळातनं का? दाविदाच्याच कुळातनं झाला. देवाला ग्रहित धरलाय, माणूस आहे, तो चुकणार आहे, कधी याच्याकडनं चुका घडणार आहे. पण तो आपल्यासारखा नाहीये. आता तुम्ही विचार करा, तुमच्या मुलानं लव्ह मॅरेज केलं म्हणून तुम्ही 4 दिवस त्याला घराच्या बाहेर टाकाल, महिना टाकाल, वर्ष टाकाल, 2 वर्ष टाकाल, नंतर तर घरात घ्याल का नाही? आता तुम्ही तर देव नाहीये, तुम्ही माणूस आहे. मग तुमच्या मनामध्ये कल्पना येते, नाही चुकलेत, परत देव एकच आठवत नाही, तू चुकला, लाज घालू गेला, आजपासून मनुष्य ठरवले तू सेवाच करायची नाही, तुझी लायकीच नाही. देव तसं करत नाही. खाली जर तुम्ही वाचलं, मला ते खाली वाचा बरं, 10व्या वचनामध्ये 41 धरा, यशाचं पुस्तक. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, तुम्ही तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. काय करतो तो? म्हणजे देवाला माहितीये त्याची शक्ती तो वापरण्याचा प्रयत्न करेल बाहेर पडण्याचा. नाही बाहेर पडता येणार त्याला, एवढं सोपं नाही त्याला. बघा, तुम्हाला राग आला, तुम्ही पाळकासमोर भांडू शकता. पाळकाला राग आला तर कोणासमोर भांडणार? तुम्हाला राग आला, येतो का नाही राग? असे दाखवता की तुम्ही नाही स्वर्गातच जाणार आहात.
तुमचा राग मला माहिती, आज मी 27 वर्ष सेवा करतो ना, लय भांडण झाली नवरा बायकोचे, त्यांचा शेवट चालला, पाळकण तर वाटोळं केलं, लग्न लावलं माझं. पाळत अगोदर ते फॉर्म भरून घेतो, त्याच्यामध्ये त्या आई वडिलांची पण असते संमती. विवाहाची घोषणा करायची का? करायची. मग 3 वेळा घोषणा करा. मुलाची संमती, बडबड करायचं नाही अजिबात. संमती, मुलाची संमती, पालकाची संमती, सगळी संमती, मंडळीची पण संमती. बरं का, मंडळीमध्ये पण तो विवाह घोषणा करतात. कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का? सगळे तोंड मिटून गप. एवढं करून तिथं समोर आणतात, समोर बोलवतात. बाई तुला हा पसंत आहे का? हा मला पसंत आहे. स्माइल करून करून सांगते, केक कापते, तो पण केक कापतो, तिच्या तोंडात हा घालतो, हिच्या तोंडात ती घालते. बसलेले लोक सगळे जेवतात, खावतात. नंतर भांडण होते आणि भांडण झाल्यावर काय, त्या पाळखाला तर वाटोळं केलं, त्याने आमचं लग्न लावलं. लग्न तुम्हाला राग व्यक्त करता येतो, आम्हाला काय म्हणता येतं? पाळखाला व्यक्त करता येतो करा. त्याच्या इमोशन्स, त्याच्या भावना काय. बरं त्यानं एवढं, तुम्ही एवढं त्याला बोलला, तो चुकून पण तुम्हाला बोलू शकत नाही का? कारण त्याला माहितीये मला या कुटुंबाला नाशाकडे जाऊ द्यायचं नाही, तर याला देवामध्ये स्थिर करायचं आहे. आता विचार, या सगळ्या भावना चालू आहेत. मग कधी कधी त्याचं सुद्धा रागावरचं संतुलन ढासळत असतं. त्याला असं वाटतं कुठंतरी जाऊन विरोध करावा, कुठंतरी जाऊन व्यक्त व्हावं, कुठंतरी जाऊन यांना खडसावावं. परंतु प्रभू काय म्हणतो, तू अशक्त आहे, मी शक्ती देईल, मी ताकद देईल, मी तुझ्या भावना कंट्रोल करेन. मला माहिती तू रागावरती याच नियंत्रण मिळू शकत नाही, तू भावनेवरती नियंत्रण मिळू शकत नाही. काय स्प्रेड होतं ना एखाद्या सेवकाविषयी, की ती वाईट बातमी पसरवली जाते ना, त्या सेवकाला असं वाटतं सगळं सोडून जावं. माझ्या बाबतीत तर होतं, मला वाटतं कधी कधी कुणी, मी एवढी सेवा केली, सगळ्या सेवेमध्ये एवढं सगळं केलं, आणि समजा चुकून कोण माझ्याशी बोललं, मला तेव्हाच डोक्यात चल सोडून टाक, बस गेली 27 वर्ष सेवा, आता अजून याच्या पुढे काय सेवा करायची. आणि मला हे पण माहितीये, अहो या लोकांचं 40 वर्ष नेतृत्व मोशेनं केले. किती वर्ष? 40 वर्ष. बरं, या लोकांनी एवढे मिरॅकल्स पाहिले की त्या मोशेनं त्या खडकावरती काठ्या पडली तर पाणी निघालं, रानामध्ये लादी पक्षी, मटण मागितलं मटण, कांदा भेंडी मागितली कांदा भेंडी. यांना वाटलं नाही आता मानना नको, आणि जे पाहिजे ते मिळालं. आणि 40 वर्ष झाल्यावर मोशे वर गेला डोंगरावरती, दगडी पाट्या खाली घेऊन आला, आणि दगडी पाट्या खाली घेऊन आल्यावर 40 वर्षानंतर त्या अरुणाशी लोक भांडायला लागले, मोशे कुठे गेला, मेला का काय आम्हाला माहित नाही, आणि आता आमच्या समोर काय रे, आणि आम्हाला देव दे, आम्हाला देव दे. मोशे दगडी पाट्या खाली घेऊन येतो, इकडे इस्रायल लोक मूर्ती करतात, त्याच्या समोर नाचतात. मोशे आला, बघितला, रागावला, फाड फुडून टाकल्या दगडी. हे 40 वर्षात हे बदलले नाही, तुम्ही काय बदलणार हो? 40 वर्षात ते बदलले नाही. आम्ही तर तांबडा समुद्र बी दुभांगला नाही. असं काय जीवन मागच्या वर्षी आहे, आमचा तर मेनू बी बदलला नाही. तेव्हा मेनू बदलून बदलून त्याच्यावर बंद केलं. तुम्ही तर मेनू खाऊन खाऊन किती बंड होत, ते बदलले नाहीत. तुम्ही काय बदलणार आता? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, इस्रायल लोक जे बदलले नाहीत ना, 6,998 लोक रानामध्ये गेले, बदललेले फक्त 2च लोक रानामध्ये गेले. हे वास्तव सत्य, हे पण वास्तव सत्य. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या 2 लोकांमध्ये जो मोशे एवढ्या लोकांचं नेतृत्व करत होता, देवानं त्याला पण लांबून करून दाखवलं, तू पण जायचं नाही का? या लोकांच्या स्वभावामुळे तुझा पण स्वभाव बदलला. कधी कधी पाळत भांडखोर मंडळीवर राहून तोही भांडखोर होतो. मंडळीच भांडखोर हो, समजावून सांगून ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला पण हळूहळू किती दिवस तो गप बसणार आहे? बरं, गप बसायला तो काय दगड आहे की काहीच तो रिॲक्ट होत नाही. भांडखोर मंडळीवर थांबून थांबून तो पण भांडखोर होतो. मोशे या लोकांवर थांबून थांबून इतका वैतागला, देवाशी बोलून आला, आणि आता देव त्याच्याशी बोलला, दगडी पाट्या, दगडावरती सगळं लिहिलं, आणि वरून खाली यायला लागल्याबरोबर त्याचं डोकं फिरलं आणि त्यात विसरून दुष्काळ सापडू दे,
दुष्काळ सापडू दे, त्यांना तलवारीच्या तडाख्यात सापडू दे, तलवारीच्या तडाख्यात सापडू दे, त्यांच्या स्त्रिया आपत्तीहीन व विधवा होऊन, आपत्ती म्हणजे स्त्रिया बांझ होतील. स्त्रिया काय होतील? आता अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुमच्या लेकरांची लेकरं जर तुम्हाला पाहायची असेल, ऐका बरं का मी काय बोलतोय, तुमच्या लेकरांची लेकर जर तुम्हाला पाहायची असेल, घरामध्ये वांझपणा निघून जायला पाहिजे असेल, तर नेहमी देवाच्या सेवकाबरोबर थांबा. नेहमी देवाच्या सेवकाबरोबर थांबा. प्रभूने नेमलेला सेवक, ज्याला प्रभू नियुक्त करतो, ज्याला देव अपॉइंट करतो, ज्याला देवाला निवडलं, दिगंतापासून त्याची निवड करून आलेली आहे. देवाला निवडले, देवाची निवड आहे, देवाची निवड. आता तिथं या ठिकाणामध्ये मला वाटतं त्या बाळासाहेबांनी एक सुंदर हार अष्टकल्पनेनं घातला. सगळ्यांनी पाहिला, तो हार घातलेला पाहिला. केली नाही कोणी गुजबुज, पण मी म्हणतोय काय, नाहीतर चालू कोण म्हटलं ते तसं कोणीतरी देतो. काय हार आणलाय, एवढीच फुलं आहेत, थोडीशी पांढरी आणायला पाहिजे होती, जांभळी आणायला पाहिजे होती, आणि ही कुजबुज त्यांनी ऐकली. ज्यांनी हार घातला त्यांनी ऐकली. त्या माणसाचं काय डोकं फिरलं बरं. या व्यक्तीला हार घातल्यावर या व्यक्ती पाच कल्पने काय आणलंय हार, एखादा ग्रस्त आणायला पाहिजे होता. ही कुजबुज त्या व्यक्तीने ऐकली. मला वाटतं पुढच्या वाढदिवसाला ते नसणारच आहे, कारण ती त्यांची निवड आहे. असं कानपुटीने त्या हार घातला आणि त्यांचा सन्मान केला, पण त्यांनी असं पण म्हटलं नाही काय हार तर घालायचा आहे, नंतर घाला कार्यक्रम संपल्यावरती. त्यांना माहितीये ते जे दिलं ना ते उत्तम दान आहे. हा विचार करा, एका व्यक्तीचं दान एवढं मोठं सन्मानाचं पात्र आहे, हे तर देवाचं दान आहे. हो, देवानं दिलेलं दान. मी तर म्हणतो या मंडळीचं सगळ्यात बेस्ट दान जर कोण असेल असं कणपुटे, आणि ज्या मंडळी सन्मान करते ना तर देवाला विशेष आनंद होत असतो. म्हणून देवाला काय आवडतं हे तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्यांच्या स्त्रिया आपत्तीहीन होऊन, अजून काय हो, असं काय हो, बोला जोरात बोला, काय हो. म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादा परिवार पालकाच्या विरोधामध्ये सेवकाच्या विरुद्ध खुसफुस करतो, तर कशाला निमंत्रण देतो? बोला की मृत्यूला. कशाला निमंत्रण देतो? स्त्रिया विधवा हो, काय गंभीर आहे, येते काय तुमच्या लक्षात? शास्त्रामध्ये असलेले इशू म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन, आणि इथं तर मृत्यू सांगितला गेलेला. म्हणजे देवाला कोणाला मृत्यू द्यायला आवडत नाही. आमच्यातला मृत्यू निघून जावा याच्यासाठी देवाच्या पुत्राला जगामध्ये पाठवलं. आणि आता बायबल मध्ये काय सांगितलं? जो देवाच्या सेवकाविरुद्ध मनसुबात असतो, देवाच्या सेवकांसाठी त्रास निर्माण करतो, तो तू तुझ्या स्त्रीच्या पतीला म्हणजे तुझ्या घरामध्ये असणाऱ्या सुनेला तू विधवा करून टाकत आहे. त्याच्या विरोधामध्ये तू जात आहे, देवाच्या विरुद्धच्या विरोधामध्ये जात आहे. तुला वाईट वाटत देऊ नका, हे बायबल मधलं सत्य आहे. कदाचित काही लोकांना हा संदेश असं वाटत असेल की अशा पद्धतीचा देव कसा, पण देव तो देव आहे. देव तो देव आहे. अहो शब्दाचा संबंध असं म्हटलं, जर शब्दाच्या दिवशी कोणी काटक्या जमा करताना सापडला तर त्याला दगडाने ठेचून मारावा. देव त्याच्या बाबतीमध्ये फार गंभीर आहे. म्हणून तो म्हटला मी ईर्ष्यावान देव आहे, माझ्या समोर तुला बाकीच्या गोष्टी करताच येणार नाही, ते तुम्हाला पाळावंच लागणार आहे, तंतोतंत पाळावं लागणार आहे. हे चर्च म्हणजे एक व्यवस्था नाही की तुम्ही रविवारी आला, एकत्र आला, प्रार्थना केली, वचन वाचलं, पालकांना उपदेश केला आणि मी उपदेश केला तर केला, मी ऐकला तर ऐकला, नाही ऐकला तर नाही ऐकला, मी सोडून दिलं. असं नाही चालत, असं चालतच नाही. त्याच्या वरच्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर पहा 10-18 वचनामध्ये वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. 18 वचनामध्ये तेव्हा ते म्हणाले चला आपण इर्मयाविरुद्ध मनसुबा करू. याजकाचे नियमशास्त्रज्ञान, याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेश त्यांचे वचन ही नाहीशी होणार नाही, नाही तशी होणार नाही. चला आपण त्यांच्यावर आरोप ठेवू, त्यांच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार. म्हणजे त्याने केलेल्या उपदेशाकडे लक्ष द्यायचं नाही ना. कशाला लक्ष द्यायचं? ऐकलं नाही, त्यांचं कामच आहे उपदेश करायचं. आणि ऐकलं काय नाही ऐकलं काय, लक्षात ठेवा, एक उपदेश तुम्ही ऐकताना मनावर जर
उपदेश घेतला नाही ना तर तुम्ही या सगळ्या न्यायाला तोंड देत आहात. राहून तुम्हाला चर्च मध्ये नुसतं बसता येत नाही. मी तिथं लेकरांसारखं गप्परा कशासाठी गप्परा म्हणतो मला काय असं वाटतं का नाही या लेकरांना रागव नाही हो. लक्ष द्यावं तुम्ही. काय गंभीर विषय. देवाचं वचन तुम्हाला आणि गंभीर इशारा देते, तुम्हाला जागा करते, तुमच्या जीवनातल्या पिढ्यांची माहिती तुम्हाला करून देते. हे शास्त्र आहे. हे शास्त्र आहे. हे जीवन जगण्याची पद्धत आहे. देवाच्या घरात कसं असावं, देवाच्या मंदिरात कसं असावं, याचकाला देवाला नेमलं. कशासाठी नेमलं? तू भाषण द्यावं म्हणजे तू देवाचं वचन सांगावं. आता देवाचं वचन सांगत असताना तर आम्ही दुर्लक्ष करणार, आपण ऐकायचंच नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, या देवाच्या वचनाला आणि शास्त्रामध्ये सेवकाच्या संदेशाला काय महत्व दिलं माहिती का? इथं असं म्हटलं, शास्त्रज्ञान मंत्र्याची मसलत. मंत्र्याची मसलत म्हणजे शासनाचा GR. गव्हर्नमेंट एक GR काढतो ना, लाडकी बहीण 1500 रुपये खात्यावर. काय लाडक्या बहिणी 1500 रुपयाला शासनाने GR काढला. शासनाने GR काढला. मी ते व्हिडिओ पण बघितला. त्याच्या आधी ती म्हणते आई नवरा खूप त्रास देतो. भाऊला पण सांगते भाऊ अरे हात पहिली दिल्या घरी सुखी राहा, आता तुला इथंच राहावं लागेल यालाच. आणि त्याच्यानंतर शासनाचं येतं लाडकी बहीण 1500 रुपये. आणि तेवढ्यात तो तिथे येतो आणि ती भाऊ याने मला अरे म्हटलं त्याच्या कबरीत लागलं 1500 रुपये मिळणार पहिले घेऊन जावं. शासनाच्या GRची जी किंमत आहे ना तेवढंच देवाच्या सेवकाच्या शब्दाची किंमत आहे. असं लिहिलंय. हे कशाचा उपमा दिलेली तिथं तुम्हाला माहिती का? तो तेव्हा ते म्हणाले चला आपण इर्मायाविरुद्ध मनसुबा करू, कारण मी तुला नीतिमत्वाच्या हातानं कुणाला? देवाच्या सेवकाला. देवाच्या सेवकाचं नीतिमत्व तुम्ही फाडा. नीतिमत्व तुम्हाला माहिती का? रूथच्या पुस्तकामध्ये रूथनं जागा घेण्याचं कारण नामीनं तिला दिलेला एक सल्ला आहे. नामीचा सल्ला काय? नामीचा सल्ला होता माहिती का? नामी त्या रूथला सांगते की आपल्या आत्यांकडे परत जा, माहेरी जा, दुसरा नवरा बघा, लग्न करा. अर्पा गेली, रूथ नाही गेली, रूथ परत आली. आता नामी रूथला काय सांगते? बवाजाच्या खड्यामध्ये जा, नाहमाखन कर आणि ज्यास बवाज झोपेल तर झोपल्यावर बवाजाचं अंथरुण आपल्यावरती घे. बवाजाचं पांघरुण, बवाजाला जे त्याच्या अंगावरची चादर घेतली ना त्या चादरीखाली स्वतःला लपव. आणि मग रूथ पण तसंच करते. आता बवाज जेवण खावण केल्यावर रात्री त्या खड्यामध्ये निजायला येतो आणि रूथ काय करते? हळूच अंधार पडल्यावर त्याच्याकडे जाते आणि त्याच्यावरचं पांघरुण आपल्यावरती घेते आणि बवाजाला थोडीशी जाग येते. पाहतो तर काय तिच्या पांघरुणामध्ये कोणतरी शिरलंय. आणि मग त्याने विचारलं तू कोण आहे? ती म्हणती नामीची सून मी रूथ आहे. तू आणि तू कशी काय आली? आणि तू मलाच माझ्याकडेच का आली? तू तरुण आहेस, सुंदर आहेस, पुष्कळ पुरुष तुला सापडले असते, पण तू माझं पांघरुण किंवा माझ्या पांघरुणामध्ये का शिरलीस? हा प्रश्न. तू नीतिमान आहे, तू जगामध्ये कोणाची निवड केली नाही, माझी निवड केली. आणि तुम्हाला सांगू का हे पांघरुण जे आहे ना, असं म्हटलं त्यानं नीतिमत्वाचा झगा त्या झग्याखाली मला घेतलं. आणि म्हणून इथं आम्ही पाहतो रूथनं काय केलं? रूथ जी आहे तिचं नीतिमत्व काय? जसं तो बाबा सांगतो तू दुसऱ्या पुरुषाला आपलंसं करू शकलास ही तुझं नीतिमत्व आहे, पण तू बवाजाला आपलं केलं ना. आणि म्हणून माझ्याकडे ताकद आहे जे तुझं कुळ सोडून घ्यायची ताकद. कुळ म्हणजे तुझे आशीर्वाद, जे तुझे आशीर्वाद सोडून तुला घ्यायला पाहिजे दुसरं कोणी सोडू शकणार नाही, फक्त मीच सोडू शकणार आहे. लक्षात ठेवा, काही आशीर्वाद देवाच्या सेवकाला मिळू शकणार नाही, पण देवाच्या सेवकाला देवाच्या नीतिमत्वाचा हात, तो नीतिमत्वाचा हात देईल आणि देवाच्या सेवकाला राहिलेले सगळे आशीर्वाद प्रभू देणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं मी नीतिमत्वाच्या हाताने तुला सावरून ठेवेन. नीतिमत्वाच्या हाताला. सगळ्यात मोठी जर आमची जमेची बाजू आणि आम्हाला सांभाळायची गोष्ट कोणती असेल तर नीतिमत्व सांभाळावं लागतं. सेवकाला नीतिमत्व सांभाळायचं. नीतिमत्व कधीच तुमचं डागाळलेलं असू देऊ नका. धार्मिकतेला डाग लागले, नीतिमत्वाला डाग लागले तर देवाच्या सेवकाला उभं राहणं कठीण होईल. परंतु शास्त्र काय सांगतं? अशक्तपणामध्ये मी तुला शक्ती पुरवेल. म्हणजे काय? तुझ्या नीतिमत्वाला मी माझ्या हाताने सावरून. म्हणजे काय? ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं तो. अजून एक गोष्ट मला सांगते, तुम्ही सेवकाला कितीही पापी ठरवलं
तरी सुद्धा देव त्याच्या सेवकाचा बचाव करत असतो. हा दुसरा भाग आहे, त्याच्या पुढचं तुम्हाला सांगायचं, पण आता परत मला बोलायचं नाही 15 ऑगस्टला. नीतिमत्व, नीतिमत्व, देवाच्या सेवकाचं नीतिमत्व देव समोर. मी माझ्या हाताच्या शब्द नीतिमत्वाच्या हाताला तुला सावरून, म्हणजे कुठंतरी तो पडतो. सावरता कुणाला, जो पडत आहे त्याला सावरलं जातं. हे काय लक्षात तुम्हाला, सावरलं पडता पडता मी सावरलं त्याला. म्हणजे देवाचा सेवक कधी कधी पडायचं पडेल असा कोणता सेवक नाही जाईल. मी पण नाही बरं का, मी पण पडतो जडतो. लाग तुमच्या समोर मी किती मोठं प्रीचिंग केलं, तर असं नाही. लोक विचार, आता लोक भोळे आपले. मला कधी कधी लोक म्हणतात, तुम्हाला, मला परवा कोणीतरी कमेंट टाकली, कोणी माझ्या इथे बघितलं असेल, तुम्हाला, तुम्ही सोलापूर मधले एलिया, तुम्ही आमक्या, तुम्ही देवा. मी सगळं आहे, पण मी पडतो. आणि मी जर पडलो नसतो ना, तर आज मी इशू झालो असतो. पण मी पडतो, पडतात सगळेजण, खाली वर खाली वर खाली वर. पण देव आठवतो, पडायचं नाही, तुला भरायचे, सेवा करायची. म्हणून लक्षात ठेवा, देव सेवकाला कधीच पडू देत नाही. सावरून धरतो, सावरून धरतो. लोक पाडतील पण देव उभं करेल. लोक पाडतील पण देव उभं करेल. आणि देव असं उभं करतो ना, जेव्हा तुम्ही उभं राहता तर सगळे लोक तुमच्या समोर उभे राहतात. असं देव तुम्हाला उभं करतो, असं देव तुम्हाला उभं करतो. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेन, देवानं दिलेला देवाचा सेवक, त्या सेवकाचा सन्मान करा, त्याच्याबरोबर राहा. प्रभूनं या मंडळीला दिलेला उत्तम सेवक, मी असं म्हणणार नाही सबस्टिट्यूट किंवा दुसरं ऑप्शन नाही. मी म्हणतो, ज्या मंडळीला जो पाळक मिळाला तो बेस्ट आणि परफेक्ट आहे. परफेक्ट. तुमच्या बाबतीमध्ये काय माहित नाही, पण मला माहितीये मी माझ्या मंडळीला परफेक्ट आहे. आणि ती माझ्या मंडळी समजो अथवा न समजो, देवानं मला परफेक्ट समजलं, माझा विषय संपला. देवाला समजलेला आहे. आणि म्हणून माझी प्रार्थना असेल, देवा तुझ्या सेवकाला दीर्घायुष्य दे आणि मंडळीमधल्या लोकांनी आरोन आणि हूर सारखं त्यांच्या बरोबर राहावं. का तर मोठं युद्ध त्यांच्याद्वारेच देव विजय देणार आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करूया, आपल्या मस्तकाला आपण झोपूया आपल्या मानात. तुम्ही दुर्लक्ष केलं तर देव तुम्हाला सोडेल काय? म्हणून लक्षात घ्या, चर्च मध्ये आल्यावर नुसतं बसायसाठी यायचं नसतंय. मला त्या लोकांची की वाटते, जे चर्च मध्ये येतात आणि बसून निघून जातात, काही चेंजेस करत नाही स्वतःमध्ये, त्यांना देवाच्या सेवकाचं बोलच लक्षात येत नाही, ते आहे तसं रुटीन लाईफ जगतात. लक्षात घ्या, प्रभू त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कधीच काही करत नाही, कधीच नाही. म्हणून मला बोलवताना जरा विचारपूर्वकच बोला, कारण मी एवढं घेऊन जातो ना, ते ऐकलं नाही ना, माझं तर काम संपलं एका उपदेशामध्ये, पण तिथून पुढं तुमच्या कामाला, तुमच्या रट्ट्याला सुरुवात आहे, हे लक्षात ठेवा. तिथून पुढं ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या त्या गोष्टीला तुम्ही बांधील झालेला आहात. एक संदेश तुमच्याकडे येतो ना, त्या संदेशाला देवाने इतकं गंभीरपूर्वक तुमच्याकडे प्रेझेंट केलेला आहे. देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन आहे. आणि ते करत असताना तो काय म्हटला, चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू आणि त्याच्या कोणत्याच भाषणाची पर्वा करणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाच्या सेवकानं दिलेल्या सूचना निघाय का, ऍडवाइस, काही पण देवाचा सेवक तुम्हाला ऍडवाइस करू, काही सल्ला देतो, काही गोष्टींविषयी तुम्हाला सांगतो, हे करू नका, ते करू नका, दुर्लक्ष करू नका. तुम्ही कधीच तुमच्या मनचे राजे नाही. मंदिरामध्ये वर देव आणि खाली जर कोण बघितलं तर देवाचा सेवक, वर देव आहे. आता देव काही तुम्हाला प्रत्यक्ष बोलणार नाही. म्हणून आम्ही पाहतो, जेव्हा तो श्रीमंत माणूस मेला आणि मग लाजरस पण मेला आणि लाजरस स्वर्गात गेला आणि श्रीमंत माणूस नरकामध्ये गेला. त्यात तो नरक यातना भोगत. ऐका बरं का, किती महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो. तो नरक यातना भोगत असताना तो काय म्हणतो माहिती का, अब्रामा त्या लाजरसला पाठव आणि त्याचा पाण्याचा बोट त्या ग्लास मध्ये म्हणून एक बोट थेंबाचं पाणी माझ्या घशामध्ये टाक, का तर मी तर ताणीनं मरत आहे. आणि तो म्हणतो की आता इकडून तिकडे कोण जाऊ शकत नाही. तर तो म्हणतो ठीक आहे, आता माझ्याकडे तर तो येऊ शकत नाही, एक काम कर, स्वर्गातला एक मनुष्य पृथ्वी तलावरती पाठव. कशासाठी? मी इथं यातना भोगत आहे, त्या यातना त्या व्यक्तीने
तो अब्राम त्याला काय म्हणतो माहिती का, इकडचा तिकडे कोणी जाणार नाही का, तर माझे सेवक तिथे ठेवले, जर त्यांचं ऐकत नाही तर त्यांचं ते स्वर्गातल्या लोकांचं काय ऐकणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे जो निरोप आहे हा तुम्हाला स्वर्गातला निरोप समजून ऐकावा लागणार आहे. एकदा निरोपाकडे दुर्लक्ष केलं तर कोणीच व्यक्ती तुम्हाला तिथं पोहोचू शकणार नाही. म्हणून देवाच्या सेवकाची मसलत, त्याला दिलेल्या सूचना. काही लोकांना असं वाटतं मी ऐकणारच नाही पाळकाचं, नको ऐकू, मग माझं का मी सांगणार, तू ऐकत नाही, तुला उडायचंय उडून पड. उधळ्या पुत्र बापाकडे आला, तो म्हटला माझ्या मालमत्तेचा वाटा द्या. बाप काय म्हटलं, नाही सोन्या तुझा मित्र खराब आहे, संगतीत जाऊ नको, गेला बाहेर, धक्के खाल्ले आणि भिकारीवर आला. डुकऱ्याचा वास सगळ्या अंगाला आला. डुकर चालत असताना त्या डुकऱ्याच्या मालकाने त्याला म्हणलं नाही आता तुझ्या बापाला भेटायला चाललो, नवीन कपडे घाल. अहो इकडे तरी आम्हाला याच्यामध्ये कोणीतरी बोनस मिळेल, या डुकर चालणाऱ्याला काय बोनस मिळणार. म्हणून एकदा लक्षात ठेवा, सूचना ऐकली तर ठीक आहे, बाहेर गेला तर उद्ध्वस्त होऊन येणार आहे. म्हणून देवाच्या मंदिरात राहत असताना देवाचा सेवक जे सांगतो त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. जर भाषणाकडे दुर्लक्ष कराल तर त्या ठिकाणी काय म्हटलं वाचा आता खालच्या वचनात 21 वचनामध्ये. यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे, त्यांना तलवारीच्या तडक्यात सापडू दे, त्यांच्या स्त्रिया आपत्तीहीन व विधवा, आपत्तीहीन आणि विधवा हो, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करू, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करू, त्यांचे तरुण तलवारीने पडवो. म्हणजे तरुण सुद्धा जास्त काळ जगणार नाही. पुढे त्यांच्यावर 22 एकाएकी सैन्य आणशील तेव्हा घरातून आक्रोश काढी पडो, कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत. हे परमेश्वरा मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोस. त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस. आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस. म्हणजे ते तुझ्यावर ठोकर खाऊन पडतील, तुझ्या क्रोध समयी त्यांची अशी वाट लाव. काय कर वाट लाव, म्हणजे देवाच्या सेवकाच्या विरोधामध्ये उभं राहण्याची काय लागते. बोला की आता पालकाच्या विरुद्ध जाणाऱ्यांची बोला, तुम्ही बोला, मी नाही वाट लावत. कोणाची वाट लागते. आणि आम्ही म्हणतो नाही पालकाची वाट लागली, तू बोलला तुझी वाट लागलीच. पालकाची वाट लावतो मी काय ना, आता पालकाला कळेल, आता कळेल पालकाला मी काय. ज्याला बायबल माहित नाही ना त्याला असं वाटतं मी याची वाट लागेल, मी त्याची वाट लावेल. पण जो देवाच्या सेवकाच्या विरोधामध्ये जातो, बायबल सांगतं देव त्याची वाट लावतो. आज कुठं वाचलं होतं का कधी, वाचलं होतं काय. परमेश्वर माझा मेंढपाळ किती वेळा आजारी पडलं तर पहिलेच नाही का ते डॉक्टर सांगतात की आता काय खरं नाही, 48 तासाची मुदत. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास घेणार नाही का, तर तेव्हा ते स्तोत्र आठवतं. पण मृत्यूची दरी येऊच नाही याच्यासाठी नेहमी देवाच्या सेवकाबरोबर राहा. एक सेवक आहे, मी स्वतः सेवा करतो म्हणून हे मी तुम्हाला वचन सांगत नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, हे वचन मी पहिल्यांदा आजच सांगतोय. चर्च मधली मुलं आहेत त्यांना विचारा, हे कधीच बोललो नाही, आज पहिल्यांदा मी सांगतोय. का सांगतो माहिती का, देवाच्या सेवकाविषयी प्रभूला जर काही वाटतं ना तर त्याची इच्छा असते की लोकांनी मंडळीतल्या आशीर्वादित असावं. कधीच नाही बोललो मी त्या विषयावर, अजूनपर्यंत कधीच हाताळला. पहिल्यांदा इकडे येताना आणि तुम्हाला माहिती माझ्या समोर नेहमी ज्यावेळेस मी येतो ना तर माझी एक वही तयार असते, त्या वही मधले जे पॉइंट्स असतात ते पॉइंट सांगत असतो. पण आज मी ते पॉइंट्स नाही सांगितले, वही नाही आणली. मी जे बायबल घेतलं त्या बायबल मध्ये जे देव माझ्याशी बोलला होता, पटतं का कोणाशी सेवक लोकांचं पण नाही पटत. सगळे सेवक आल्यावर एकमेकाच्या विरोधामध्ये, हा त्याच्यावर तो त्याच्यावर, एकमेकाचा अपमान करण्यातच आम्ही पटायचं. त्याचा अपमान कर, त्याचा अपमान कर. आता तर देवाच्या वचनात आम्ही पाहिलं की सेवक देवानं निवडलेला आहे. आता विचार करा, उद्या मोदी इथं आले, आपल्या दारात उभं राहिले आणि तिथं आमच्या दारात थांबले, आम्ही जर त्यांना बोलू काय आम्हाला गव्हर्नमेंट नोकरीच नाही, मोदी आल्यावर आम्ही टाळ्या वाजून हार घालायला मोकळे, मोदी मोदी मोदी.
परवा ते कुठलं तरी सिलेंडर 1100 रुपये झाला, 4000 झाला तरी आम्ही घेऊ, ते आम्हाला पाहिजे. बघ आता त्या व्यक्तीविषयी एवढा आदर आहे. आणि बायबल काय सांगतं, मंत्र्याच्या मसलतीपेक्षा देवाचा सेवक त्याचे बोल अधिक आहे. प्रिया, कुठे आदर? हाच माझा प्रश्न आहे, कुठे आदर? काय तुम्ही देवाच्या सेवका संबंधाने विचार करताना काय विचार करतात? काय थिंकिंग आहे तुमचं? आणि तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये, प्रभूच्या घरामध्ये, प्रभूच्या भावनामध्ये, आणि तो प्रभूचा सेवक हा प्रभूने निवडलाय, बोलवून आणलं. आणि मला वाटतं ते वचन दिनपर्यंत संपला माणसं यशाच्या पुस्तकामध्ये 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने, मी तुला शक्ती देतो आणि तुझं सहाय्य करतो. अजून मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हातानं तुला सावरतो. आणि 10-11 वचनामध्ये पहा, जे तुझ्यावर शुद्ध झाले म्हणजे रागावले, ते लज्जित व फजित होते. लज्जित आणि फजित होऊ दे. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. कशी होते? कोणी पाळकाशी झुंजतो तर तो काय होईल? शून्य शून्य. काय होईल? बोला की कोण भांडले का? तुम्हाला जर मी आता म्हटलं असतं ना, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, आता तुमच्याकडं 4 व्हीलर येणार आहे, आता परमेश्वर तुमचं पत्र्याचं घर आहे आणि त्याच्यातनं देव तुम्हाला 4 व्हीलर, काय टाळ्या पडल्या असत्या. पाळकाच्या विरोधामध्ये कोण झुंजतं त्याला शून्य करतो म्हणलं. सगळीचे लहान कोण बसले भांडायला परमिशन नाही ना पाळकामध्ये. त्याला मनसुबे घ्याला बाप, करा चर्चा, बोला चहाला. बऱ्याच परिवारामध्ये चहाला जर विषय टाइमपासला होत असेल तर फक्त पाळत, मोदी कमी नाही झालं. पास्टरला काय कळतच नाही. पास्टरला माणसाची पारखच नाही. माणसाची पारख असते तर तुम्हाला डोकंच घेतलं नसतं. त्या माणसंच कळत नाही, त्यांना अमकच कळत नाही, त्यांना तमकच. तुझ्याशी लढणारे लोक काय? तुम्हीच वाद बोला जोरात. शून्य अजून आणि शून्य आणि मग म्हणजे देव तुम्हाला 0 करून टाकेल. लक्षात घ्या, साधं नाहीये. तुम्हाला वाटतं देवाचं वचन आणि तुम्हाला वाटतं चर्च, तुम्हाला वाटतं मंडळी, तुम्हाला वाटतं देवाचा सेवक, पण या सेवका संबंधानं तुमचे जे विचार आहेत ते विचार तुम्हाला शून्य करून टाकत आहे. ते विचार तुम्हाला शून्य करून टाकत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वराच्या निवडीच्या विरोधामध्ये जर एखादी व्यक्ती जाईल, तुझ्याशी वाद घालणारे, तुझ्याशी लढणारे लोक, सेवक लोकांना काळजी करू नका. ऐका देवाचं वचन, आज तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने सांगतो, आज जे तुमच्याशी वाद घालत आहेत ना, उद्या तुम्ही त्याला शोधायला जातील तर सापडणार नाही. दुर्बीण लावून सुद्धा बघा हेच कुठे आहे. माझ्या स्वतःचा व्यक्तिगत अनुभव सांगतो तुम्हाला. माझ्याशी कोण लढलं नाही असं नाही, सगळ्यात जास्त ती युद्ध मला करावं लागतं. लक्षात ठेवा, जिथं जास्त फळ आहे तिथं दगड जास्त आहे. बाबळीच्या झाडाला कोण जाऊन दगड मारत बसतं का? ते काटे आपल्या अंगावर पडते. बाणकोराला कोण भांडायला जात नाही, त्याला माहिती आहे माझ्या बोकडी पडते. कोणाला भांडायला जातं माहिती का? ज्याच्याकडे फळ आहे तिथं दगड टाकायला जातात. परंतु लक्षात ठेवा, दगड मारणारे एक दिवस थांबत नाही. परमेश्वर त्याला शून्य करून नष्ट करत असतो. म्हणून देवाच्या सेवकाला सेवा करत असताना निर्भीडपणे सेवा करायची. कोण काय बोलतं याच्याकडे पण लक्ष द्यायचं नाही. लोकांचं मत तुमच्याविषयी काय असण्यापेक्षा आज माझ्या देवाचं मत माझ्याविषयी पक्क आहे आणि माझ्या देवाचं मत माझ्याविषयी काय माहिती का? तुझ्याशी लढणाऱ्या लोकांना तू धोडशील पण ते मी तर हॅपी आहे. मला नाही वाईट वाटत कोण माझ्याशी वाद घालतंय. हा वाईट या गोष्टीचं वाटतं हे शून्य होणार आहे. या गोष्टीचं वाईट वाटतं. चॅलेंज लक्षात ठेवा, सगळ्याला चॅलेंज करा, देवाला चॅलेंज कधीच करू नका. का? कारण देव एकदा बोलतो ते फायनल. आकाश पृथ्वी
पण देव बोलतो ते कॅन्सल होत नाही, असं नाही म्हणणार देव. नाही ठीक आहे, तू बोलला आणि मी नाही. जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेलच. अधर्माची पेरणी, चुकीच्या गोष्टीची पेरणी तुम्ही करत आहात. आणि इथं काय म्हटलं, मी तुला नीतिमत्वाच्या हातानं, कुणाला? देवाच्या सेवकाला. देवाच्या सेवकाचं नीतिमत्व तुम्ही पाहणार. नीतिमत्व तुम्हाला माहिती का, रूथच्या पुस्तकामध्ये रूथला जागा घेण्याचं कारण नामीनं तिला दिलेला एक सल्ला आहे. नामीचा सल्ला काय? नामीचा सल्ला माहिती का? नामी त्या रूथला सांगते की आपल्या अक्कांकडे परत जा, बाहेर जा, दुसरा नवरा बघा, लग्न करा. अर्पा गेली, रूथ नाही गेली, रूथ परत आली. आता नामी रूथला काय सांगते, बवाजाच्या खळ्यामध्ये जा, नाहनवाखन कर आणि ज्यास बाबा झोपेल तर झोपल्यावर बवाजाचं अंथरूण आपल्यावरती घे. बवाजाचं पांघरूण, बवाजानं जे त्याच्या अंगावरची चादर घेतली ना, त्या चादरीखाली स्वतःला लपव. आणि मग रूथ पण तसंच करते. आता बवाज जेवण खावण केल्यावर रात्री त्या खळ्यामध्ये निजायला येतो आणि रूथ काय करते, हळूच अंधार पडल्यावर त्याच्याकडे जाते आणि त्याच्यावरचं पांघरूण आपल्यावरती घेते आणि बवाजाला थोडीशी जाग येते. पाहतो तर काय, तिच्या पांघरुणामध्ये कोणतरी शिरलंय. आणि मग त्याने विचारलं, तू कोण आहे? ती म्हणते, नामीची सोन मी रूथ आहे. तो म्हणतो, तू आणि तू कशी काय आली आणि तू मलाच माझ्याकडेच का आली? तू तरुण आहेस, सुंदर आहेस, पुष्कळ पुरुष तुला सापडले असते, पण तू माझं पांघरूण किंवा माझ्या पांघरुणामध्ये का शिरलीस? हा प्रश्न. तू नीतिमान आहे, तू जगामध्ये कोणाची निवड केली नाही, माझी निवड केली. आणि तुम्हाला सांगू का, हे पांघरूणचे आहे ना, असं म्हटलं त्यानं नीतिमत्वाचा झगा त्या झग्याखाली मला घेतलं. आणि म्हणून इथं आम्ही पाहतो रूथनं काय केलं. रूथ जी आहे तिचं नीतिमत्व काय, जसं तो बाबा सांगतो, तू दुसऱ्या पुरुषाला आपलंसं करू शकलास, हे तुझं नीतिमत्व आहे. पण तू बाबाजाला आपलं केलं ना, आणि म्हणून माझ्याकडे ताकद आहे, जे तुझं कुळ सोडून घेण्याची ताकद. कुळ म्हणजे तुझे आशीर्वाद, जे तुझे आशीर्वाद सोडून तुला घ्यायला पाहिजे, दुसरं कोणी सोडू शकणार नाही, फक्त मीच सोडू शकणार आहे. लक्षात ठेवा, काही आशीर्वाद देवाच्या सेवकाला मिळू शकणार नाही, पण देवाच्या सेवकाला देवाच्या नीतिमत्वाचा हात, तो नीतिमत्वाचा हात देईल आणि देवाच्या सेवकाला राहिलेले सगळे आशीर्वाद प्रभू देणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं, मी नीतिमत्वाच्या हाताने तुला सावरून धरेल. नीतिमत्वाच्या हाताने. सगळ्यात मोठी जर आमची जमेची बाजू आणि आम्हाला सांभाळायची गोष्ट कोणती असेल तर नीतिमत्व सांभाळावं लागतं. सेवकानं नीतिमत्व सांभाळायचं. नीतिमत्व कधीच तुमचं डागाळलेलं असू देऊ नका. धार्मिकतेला डाग लागले, नीतिमत्वाला डाग लागले तर देवाच्या सेवकाला उभं राहणं कठीण होईल. परंतु शास्त्र काय सांगतं, अशक्तपणामध्ये मी तुला शक्ती पुरवेल. म्हणजे काय, तुझ्या नीतिमत्वाला मी माझ्या हाताने सावरून. म्हणजे काय, ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं तो. अजून एक गोष्ट मला सांगा, तुम्ही सेवकाला कितीही पापी ठरवलं तरी सुद्धा देव त्याच्या सेवकाचा बचाव करत असतो. हा दुसरा भाग आहे त्याच्या पुढचं तुम्हाला सांगायचं, पण आता परत मला बोलवायचे नाही 15 ऑगस्टला. नीतिमत्व, नीतिमत्व, देवाच्या सेवकाचं नीतिमत्व देव सांभाळत. मी माझ्या हाताच्या शब्द नीतिमत्वाच्या हाताने तुला सावरून. म्हणजे कुठंतरी तो पडतो. सावरता कुणाला, जो पडत आहे त्याला सावरलं जातं. येते का लक्षात तुम्हाला? सावरलं, पडता पडता मी सावरलं त्याला. म्हणजे देवाचा सेवक कधी कधी पडायचं पडेल असा कोणता सेवक नाही जग. मी पण नाही बरं का, मी पण पडतो, जडतो. लाग तुमच्या समोर मी किती मोठं प्रीचिंग केलं तर असं नाही. लोक विचार, आता लोक भोळे येतो आपले. मला कधी कधी लोक म्हणतात, मला परवा कोणीतरी कमेंट टाकली, कोणी माझ्या ह्याला बघितलं असेल, तुम्ही सोलापूर मधले एलिया, तुम्ही आमक्या, तुम्ही देवा. मी सगळं आहे पण मी पडतो. आणि मी जर पडलो नसतो ना तर आज मी इशू झालो असतो. पण मी पडतो, पडतात सगळेजण, खाली वर खाली वर खाली वर. पण देव आठवतो, पडायचं नाही, तुला भरायचं, सेवा करायची. लक्षात ठेवा, देव सेवकाला कधीच पडू देत नाही. सावरून धरतो, सावरून धरतो. लोक पाळतील पण देव उभं करेल. लोक पाळतील पण देव उभं करेल.
आणि देव असं उभं करतो ना, जेव्हा तुम्ही उभं राहता त्या सगळे लोक तुमच्या समोर उभे राहतात. असं देव तुम्हाला उभं करतो, असं देव तुम्हाला उभं करतो. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेन, देवानं दिलेला देवाचा सेवक, त्या सेवकाचा सन्मान करा, त्याच्या बरोबर राहा. प्रभूनं या मंडळीला दिलेला उत्तम सेवक, मी असं म्हणणार नाही सबस्टिट्यूट किंवा दुसरं ऑप्शन नाही. मी म्हणतो ज्या मंडळीला जो पालक मिळाला तो बेस्ट आणि परफेक्ट आहे. परफेक्ट. तुमच्या बाबतीमध्ये काय माहित नाही, पण मला माहितीये मी माझ्या मंडळीला परफेक्ट आहे. आणि ती माझ्या मंडळी समजो अथवा न समजो, देवानं मला परफेक्ट समजलं, माझा विषय संपला. देवानं समजलेला आहे. आणि म्हणून माझी प्रार्थना असेल, देवा तुझ्या सेवकाला दीर्घायुष्य दे आणि मंडळीमधल्या लोकांनी अहरोन आणि हूर सारखं त्यांच्या बरोबर राहावं. का तर मोठं युद्ध त्यांच्याद्वारेच देव देणार, विजय देणार आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करूया, आपल्या मस्तकाला आपण हे सर्व शक्तिमान देवा, आज दुपारच्या समयी आम्ही नम्रतेने तुझ्या समोर, तुझा सेवक, तुझा याजक या नात्यानं मी स्वतःला धन्य समजतो. एवढ्या मोठ्या देवानं माझी निवड केली आहे. आणि हे सगळे तुझे सेवक ज्याच ठिकाणी या ठिकाणी तुझं वचन ऐकत, त्यांच्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रभूची ही तुझी निवड आहे आणि तुझ्या निवडी समोर आम्ही माना झुकवतो आणि म्हणतो या निवडीला आमचं समर्थन आहे आणि या निवडीबद्दल तुझी स्तुती असतो. मिस्टर कन्फर्टे यांच्यासाठी मी विशेष मानत आहे. तुझा दास या मंडळीचं नेतृत्व करत एवढे वर्ष इथपर्यंत आहे. पुष्कळ चढ उतार जीवनामध्ये धक्के सहन करून करून आपली सेवा त्यांनी केली. या मंडळीचं पालकत्व करत असताना मला माहिती कुटुंब, परिवार या सगळ्याकडे दुर्लक्ष करून विजन कडे धावावं लागतं. काही गोष्टी निसटून गेल्या, काही गोष्टी दुःखी, कष्टी, हताश, निराश झाले, तरी सुद्धा मानवी दृष्टिकोनातून त्यांनी कुठली गोष्ट पाहिली नाही. देवा तुझ्याकडे आधारानं पाहिलं आणि त्यांना इथपर्यंत वाटलं. तुझ्या सेवकाचा सन्मान करत असताना त्यांना दीर्घायुष्य दे. या मंडळीसाठी त्यांना अधिक वाढवा. जे त्यांचं स्वप्न आहे, एक सुंदर चर्च या ठिकाणात उभं राहावं. आज तुझा दास या नात्यानं जो अधिकार आणि जे तू प्रगटीकरण दिलं आणि ज्या गोष्टी तू बोलतो त्या घडवतो, प्रभूची माझी प्रार्थना असेल तर सुंदर भवन अस्तित्वात येईल. सर्व मार्ग खुले कर, मार्ग खुले कर. मंडळीतल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सेवकाविषयीचा आदर, प्रेम, भय, सेवकाच्या बरोबर राहण्याची कारण अंतःकरणातली त्यांची प्रथा, अंतःकरणामध्ये त्यांच्या भावना उत्पन्न करायच्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नये. प्रभूच्या बरोबर चालावं, देवाच्या सेवकाबरोबर चालावं. दोष नाही, कुठल्या प्रकारच्या चुका काढून आम्ही आमचं आयुष्य कमी खर्च करणार नाही, तर आम्ही म्हणणार आहोत देवा आम्ही तुझ्या सेवकाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व सेवक या ठिकाणामध्ये औरंगाबाद मध्ये शहरातले असलेले सगळे सेवक आम्ही म्हणतो तुझ्या दासाला आशीर्वादित कर, तुझ्या दासाला निरोगी ठेव, तुझ्या दासाची गरज पूर्ण कर, ही मंडळी समृद्ध कर. माझ्या देवा या मंडळीमध्ये कोण तरुण बेकार राहू दे नको, तलवारीने मरू दे नको, कोणी विधवा होऊ दे नकोस, कोणी बेसंतान राहू दे नको, तर सगळ्याला समृद्ध 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 कर. यासाठी की देवा तुझी मंडळी परिपूर्ण, तुझी मंडळी ज्ञान संपन्न व्हावी आणि तुझी मंडळी पूर्ण गर्वापूर्ण झाली असावी. तुझ्या सेवकाला त्यांच्या बरोबरचा आणि सर्व सेवकांसाठी प्रार्थना करतो देवा या सन्माननीय सेवकांना उभं करून त्यांच्या मंडळ्या हलवणाऱ्या मंडळ्या, देवाचं राज्य प्रस्थापित करणाऱ्या मंडळ्या, पुढे जाणाऱ्या मंडळ्या बनल्या जाऊ. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. स्वातंत्र्य मिळालं परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. जसं सगळे भारत देशी आमचे भाऊ आहेत, या भावनेनं देशातल्या प्रत्येक भावा बहिणीनं एकमेकाचा सन्मान करावा. ना जात, ना धर्म, ना पंथ, परंतु एकच गोष्ट, मानव म्हणून आम्ही या पृथ्वी तलावरती आहोत आणि मानवाला देवानं सगळ्यात उत्तम दिलेली गिफ्ट कोणती तर प्रेम. स्वतः देवानं स्वतःची व्याख्या केली, देव प्रेम आहे आणि तेच प्रेम आम्ही एकमेकांना द्यावं. यासाठी अगदी देशाचे राष्ट्रपती पासून तर नगरसेवकापर्यंत आणि प्रत्येक नागरिकासाठी मी प्रार्थना करतो देवा ती प्रेम भावना त्यांच्या हृदयामध्ये रुजली जावी, तर स्वातंत्र्य योग्य पद्धतीने उपभोगलं जाईल. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला करू दे. येशूच्या नावात ही प्रार्थना करते.
आहे.